विद्यार्थी मित्र हो, आज आपण बी ए भाग 2 मधील सत्र 3 मधील युनिट 1 यामधील आपण शेवटचा मुद्दा पाहणार आहोत, मनसबदारी पद्धत आणि जागीरदारी पद्धत. साधारणतः मनसबदारी पद्धत किंवा जागीरदारी पद्धत ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या मोगल साम्राज्याची देण मानली जाते. आणि मनसबदारी पद्धत जी आहे ही पद्धत सैन्य दलाशी संबंधित आहे. मोगल सैन्यामध्ये पायदळ, घोडदळ, तोफखाना, हत्तीदळ अशा स्वरूप आणि आरमार असे विविध विभाग होते. आणि याच्यामध्ये घोडदळाला सर्वात जास्त महत्त्व होते. घोडदळामध्ये बारगीर आणि शिलेदार अशा स्वरूपाचे 2 प्रकार होते. बारगीर जो असेल त्याला सरकारकडून घोडा आणि शस्त्र दिलं जात होतं, तर शिलेदाराचा स्वतःचा घोडा आणि त्याचं शस्त्र राहत होतं. आणि मीर आतिश हा मोगल साम्राज्यामध्ये किंवा सैन्यामध्ये हा तोफखाना प्रमुख म्हणून ओळखला जात होता. हत्तीदळाचा वापर साधारणतः रणभूमीवर केला जात होता. हत्तीवर स्वार होऊन युद्धभूमीत निरीक्षण करणे असेल, शत्रूवर अचानक आक्रमण करणे असेल, अशा स्वरूपाचं हत्तीदळाचं कार्य होतं. सम्राट अकबरनं प्रचंड प्रमाणामध्ये सैन्य निर्मिती करून मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य विस्तार घडून आणला आणि त्या साम्राज्याच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात सैन्याची गरज होती, याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि हत्तीदळाचा वापर विशेषतः किल्ल्याचे दरवाजे तोडणे असेल, पायदळ शत्रूची संरक्षक फळी तोडणे असेल, यासाठी सुद्धा हत्तीदळाचा वापर केला जात होता. मनसबदारी पद्धत जी ही मोगल सम्राटांनी सुरू केलेली मध्ययुगीन कालखंडामधील सर्वोत्कृष्ट पद्धत किंवा प्रथा मानली जाते. मनसब हे एक पद आहे आणि यावरूनच मनसबदाराचा दर्जा असेल त्याची प्रतिष्ठा कडत होती. सैन्यामधील भ्रष्टाचार बंद व्हावा, दूर व्हावा, बंडखोर सैन्य व बंडखोर अधिकाऱ्यांवर नियंत्रण असावे, सैन्यामध्ये उत्साह टिकून राहावा, याकरता मोगल सम्राटांनी मनसबदारी पद्धत अंमलात आणलेली आहे. मनसबदाराच्या एकूण 33 श्रेणी होत्या, परंतु मनसब आणि उच्च पद याचा काही एक संबंध नव्हता. उदाहरणार्थ मनसबदार सरदार मानसिंग हा 7000 मनसबदार होता, तर अबुल फजल त्यापेक्षा कमी असला तरी अबुल फजलला मानसिंगपेक्षा मोगल दरबारामध्ये मान आणि त्याचं पद जास्त मोठं होतं. मनसबदाराची नियुक्ती असेल, बढती असेल, बडतर्फी असेल, हे सर्व सम्राटाच्या इच्छेवर अवलंबून होते. आणि साधारणतः मनसबदारांच्या 3 श्रेण्या होत्या. साधारणतः 10 ते 400 सैन्य जो काही असतील तर त्याला मनसबदार संबोधण्यात आलेला आहे. 500 ते 2500 सैन्य असतील तर मनसबदार उमरा, आणि 3000च्या सैन्याच्या वर सैन्य जर कधी असेल तर उमराई आझम त्याला संबोधलं जात होतं. मनसबदाराच्या सैन्यासाठी संबंधित मनसबदाराला मोगल सम्राटाकडून जहागीर मिळत होती, परंतु अकबरनं त्याच्या कालखंडामध्ये नगदी वेतन देण्यास सुरुवात केलेली आहे. आणि केंद्रीय सत्तेकडून या मनसबदाराचं जे काही सैन्य असेल त्याचं वारंवार वेळोवेळी निरीक्षण केलं जात होतं. तर हे ज्या मनसबदारी पद्धती आहे, मनसबदारी पद्धतीचे गुणदोष लिहा, साधारणतः 4 मार्काचा प्रश्न. आणि जागीरदारी पद्धत याच्यावर 4 मार्काचा प्रश्न, म्हणजे छोटे छोटे प्रश्न याच्यावर विचारले जातात. तर या मनसबदारी पद्धतीचे गुणदोष आपण आता पाहणार आहोत. की मध्ययुगीन कालखंडातील सर्वोत्कृष्ट लष्करी पद्धत म्हणून ही ओळखली गेलेली आहे, हा एक याचा चांगला गुण आहे. मनसबदार सर्वच क्षेत्रातले असल्यामुळे प्रत्येक प्रांतातील युद्ध पद्धतीचा अनुभव आणि लाभ मोगल सम्राटाला प्राप्त होत होता. तिसरा गुण याचा सांगता येईल की आवश्यकतेनुसार सम्राटाला तात्काळ सैन्यसेवा उपलब्ध होत होती. चौथा गुण सांगता येईल मनसबदार जे आहेत ते स्वामिनिष्ठा दाखवण्यासाठी चढावळ करत आणि यामुळे सम्राटाला एक चांगली सेवा मिळत होती. याच्यानंतरचं गुण याचा सांगता येईल की सम्राटाला लष्कर भरती करणे असेल, घोडे ठेवणे असेल, शस्त्र विकत घेणे असेल, या सर्व गोष्टी या सम्राटाला कराव्या लागत नव्हत्या, तर मनसबदारच करत होते. आणि त्यामुळे ही एक प्रथा, एक सर्वोत्कृष्ट प्रथा मध्ययुगीन कालखंडात मानली गेलेली आहे. याचे दोष सुद्धा आपल्याला पाहता येईल की जरी ही प्रथा मध्ययुगात सर्वोत्कृष्ट जरी मानली गेली तर दोषपूर्ण पद्धत होती. दोष याच्यामध्ये होतेच. तर ते दोष कसे होते तर मनसबदार ठरवून दिलेल्या संख्येनुसार सैन्य आणि घोडे न ठेवता ज्यावेळेस केंद्रीय निरीक्षण ज्यावेळेस यायचं त्यावेळेस बाजारू व्यक्ती आणि घोडे भरती करत आणि काही दिवसानंतर त्यांना काढून टाकत. सैनिकांची भरती, वेतन हे सर्व मनसबदार करत असल्याने जे सैन्य असेल ते मनसबदारांनाच आपला स्वामी समजत होतं आणि मनसबदारासोबत एकनिष्ठ राहत, सम्राटासोबत एकनिष्ठ राहत नव्हते. नंतरचं आहे की वेतन वाटपाचं कार्य मनसबदाराकडे होतं, त्यामुळे प्रत्यक्ष दिलं जाणारं वेतन वेगळं आणि कागदावर असलेलं वेतन वेगळं आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला फार मोठा वाव याच्यामध्ये होता. मनसबदाराच्या सैन्यात विभाग असेल, उपविभाग असेल, असे विविध प्रकार नव्हते. सैन्याचे नियंत्रण जबाबदारी मनसबदाराची होती आणि त्यामुळे हे सैन्य फारसं कार्यक्षम होतं असं म्हणता येणार नाही. आणि यातला शेवटचा दोष म्हणता येईल की मनसबदाराच्या सैन्यात निरनिराळे प्रदेश असतील,
त्यातील सैन्य असतील, जाती असतील, विदेशी सैन्य असल्याने हे सैन्य वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं लढत होतं. ते सैन्य संघटित नव्हतं, त्याला राष्ट्रीय सैन्य म्हणता येणार नाही. आणि अशा पद्धतीचे दोष या मनसबदारी पद्धतीमध्ये होते असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच या सर्व मनसबदारांवर मीर बक्षी म्हणजेच सेनापतीचं नियंत्रण राहत होतं. यातला दोष आणखी एक असा सांगता येईल की मनसबदार स्वतः ऐशोआरामाचे जीवन जगत आणि त्यामुळे त्यांच्या सैन्यांना सुद्धा ती सवय लागली. रणभूमीवर मद्य पिणे असेल, स्त्रियांना आणणे असेल, असे प्रकार या मनसबदारी पद्धतीमध्ये घडत होते आणि त्यामुळे या पद्धतीमध्ये दोष होते असं आपल्याला म्हणता येईल. आणि याच्यानंतरची पद्धत पाहिजे 4 मार्कासाठी, ती म्हणजे जागीरदारी पद्धत. जागीर म्हणजे काय, तर सम्राटाकडून बक्षीस रूपात प्राप्त जमीन म्हणजे जागीर होय. भारतातील मोगल प्रशासनाची देणगी म्हणजे जागीरदारी प्रथा संबोधलं जाते. सम्राटाची एखाद्या वेळेस विशिष्ट सेवा पूर्ण केली असेल, चांगला लष्करी विजय मिळवला असेल, विरोधकांचं बंड मोडलं असेल, उत्कृष्ट प्रशासकीय कार्य केलं असेल, तर अशा व्यक्तीला केंद्र शासनाकडून मोठमोठ्या जमिनी जागीर स्वरूपामध्ये प्राप्त होत. या जागीरदाराकडे स्वतःचं सैन्य राहत होतं आणि आपल्या जागिरीमधून प्राप्त उत्पन्नाचा काही भाग सम्राटाला देऊन उर्वरित जो पूर्ण पैसा आहे तो पूर्ण पैसा या जागीरदाराकडे राहत होता. जागीरदारी पद्धत वंशपरंपरागत होती. जागीरदार सम्राटाला एकनिष्ठ असेपर्यंत मात्र जागीर त्याच्या ताब्यामध्ये राहत होती आणि एकनिष्ठ न राहिल्यास ही जागीर जप्त केली जात होती. आणि त्यामुळे एखाद्या मनसबदार असेल, जागीरदार असेल, यांचं जीवन एका राजा महाराजासारखं राहत होतं, ऐशोआरामाचं राहत होतं. कारण जिवंत असेपर्यंत आपण ही संपत्ती उधळून टाकावी या मताचे हे जागीरदार आणि मनसबदार होते. साधारणतः जर सम्राटासोबत एकनिष्ठ न राहिल्यास संबंधित जागीरदाराची जागीर जप्त केल्या जात होती. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे सम्राट शक्तिशाली असेपर्यंतच या जागीरदारांवर वचक होता. पुढील कालखंडामध्ये सम्राटाचं नियंत्रण सुटल्याबरोबर आणि सम्राट कमकुवत झाल्याबरोबर, सम्राट सत्तेवर आल्याबरोबर हे जागीरदार स्वतंत्रपणे वागून जनतेवर अन्याय अत्याचार करत आणि अशा प्रसंगी ते सम्राटाला जुमानत नव्हते. आणि पुढील कालखंडामध्ये काही जागीरदारांनी स्वतंत्र होण्याचाही प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येते. मित्र हो, मनसबदारी पद्धत, त्याचे गुणदोष आणि जागीरदारी पद्धत या ठिकाणी संपेल. धन्यवाद.